नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण एका खूपच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आपण बाजारात किंवा आपल्या शेतात कधी काकडी, गाजर, मुळा, टरबूज किंवा भोपळा वाकडा तिकडा पाहिला आहे का? अनेक वेळा ग्राहक म्हणतात हे फळ वाकडं आहे म्हणजे खराब असेल. पण खरं काय आहे? ही फळे वाकडी का होतात? आज आपण हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. पहिले कारण आहे पूर्ण अपरागीकरण. मित्रांनो, फळ तयार होण्यासाठी फुलाचं पूर्ण परागीकरण होणं खूप गरजेचं असतं. हे काम मुख्यतः मधमाशा आणि इतर कीटक करतात. जर मधमाशा कमी असतील किंवा पावसामुळे उष्णतेमुळे फुलावर परागकण नीट पोचले नाहीत तर काही बिया तयार होत नाहीत. ज्या भागात बिया नसतात तो भाग कमी वाढतो. म्हणून काकडी, दोडका, टरबूज एका बाजूला जाड आणि दुसऱ्या बाजूला पातळ दिसतात. म्हणून शेतात मधमाशांचे संरक्षण करणे खूप महत्त्वाचे आहे. दुसरे कारण आहे अन्नद्रव्याची कमतरता. आपण खत देतो पण कधी कधी सूक्ष्म अन्नद्रव्याकडे लक्ष राहत नाही. बोरॉन कमी असेल, कॅल्शियम कमी असेल, पोटॅशियम कमी असेल तर फळांची वाढ नीट होत नाही. उदाहरणार्थ, टोमॅटोला कॅल्शियम कमी असेल तर खालचा भाग खराब होतो. काकडीला बोरॉन कमी असेल तर आकार बिघडतो. म्हणून मातीची तपासणी करूनच खत व्यवस्थापन करणे गरजेचे असते. तिसरं कारण आहे पाण्याचा ताण. कधी जास्त पाणी, कधी खूप दिवस पाणी नाही असं झालं की वनस्पती तणावात जाते. यामुळे पेशीची वाढ समान होत नाही. फळे वाकडी होतात किंवा तडकतात. ड्रीप सिंचन किंवा नियमित पाणी देणे हा चांगला उपाय आहे. चौथं कारण आहे जमिनीतील अडथळे. गाजर, मुळा, बीट यासारख्या भाज्या जमिनीत सरळ वाढतात. पण जर जमिनीत दगड असतील किंवा माती खूप कडक असेल तर मुळं दिशा बदलतात. म्हणून गाजर दोन फाट्याचं किंवा वाकडं होतं. यासाठी जमीन भुसभुशीत ठेवणे गरजेचे आहे. पाचवं कारण आहे हवामानाचा ताण. जास्त उष्णता, अचानक थंडी, दुष्काळ, जास्त पाऊस या सगळ्याचा परिणाम फूल आणि फळावर होतो. वनस्पती तणावात आली की वाढ बिघडते आणि फळांचा आकार बदलतो. सहावे कारण आहे वनस्पती हार्मोन्स. वनस्पतीमध्ये ऑक्सिनसारखे हार्मोन्स असतात. हे वाढ नियंत्रित करतात. जर हार्मोनचा समतोल बिघडला तर वाढ असमान होते. म्हणून फळ वाकडं दिसू शकतं. केळी वक्र का असते? आता एक मजेशीर उदाहरण बघूया. केळी सुरुवातीला खाली वाढते पण नंतर सूर्यप्रकाशासाठी वर वळते. म्हणून केळी नैसर्गिकरित्या वाकडी असते. हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. त्यात काहीही बिघाड नाही. महत्त्वाची गोष्ट, वाकडी फळे म्हणजे खराब फळे नाहीत. त्याची चव तशीच असते, पौष्टिकता तशीच असते. फक्त दिसण्यात फरक असतो. आजकाल परदेशात तर अशा वॉकिंग व्हेजिटेबल्ससुद्धा विकल्या जातात. शेतकऱ्यांसाठी उपाय: मधमाशांचे संरक्षण करा, माती तपासणी करा, सूक्ष्म अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात द्या, नियमित पाणी द्या, जमीन भुसभुशीत ठेवा. निष्कर्ष: मित्रांनो, फळे आणि भाज्या वाकड्या होणे ही एक सामान्य आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे. घाबरण्याची गरज नाही. योग्य व्यवस्थापन केल्यास आपण सरळ आणि चांगल्या गुणवत्तेची फळे घेऊ शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन विषयासाठी चॅनेलला लाईक करा. धन्यवाद.